नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी लाडके विद्यार्थी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। कारण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ पाहायला मिळत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना देखील पाहायला मिळत असतात, जॉबशी रिलेटेड अपडेट देखील असते। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, HSC हॉल तिकीट 2026 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेले आहे। उद्यापासून 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वितरण होणार आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे। मग आता हॉल तिकीटमध्ये काय काय अनिवार्य असणार आहे, काय काय दिलं असणार आहे ते सर्व आपण पाहणारच आहोत। परंतु त्यापूर्वी आपल्याला हॉल तिकीट बरोबर काय काय घेऊन जायचं आहे पेपरला हे देखील महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। अन्यथा तुम्ही जर हॉल तिकीट व्यतिरिक्त दुसरं काही जे महत्त्वाचं आहे ते जर नेलं नाही तर तुम्ही तिथे फसू शकता। म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट जर नाही सापडलं तर तुम्ही त्याला ऑब्जेक्ट देखील वापरू शकता। पहा पुढे, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। उद्यापासून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच HSC विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट 2026 मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या परीक्षेसाठी आता हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हॉल तिकीट कसं मिळेल, आता आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो, हॉल तिकीट कसे मिळेल। विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामार्फत म्हणजेच कॉलेजमार्फत मिळणार आहे, कुठे न जाता। काही कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रिंट देखील देण्यात येते, तर काही ठिकाणी कॉलेजकडून थेट वाटप केले जाते। त्यामुळे जसं जसं कॉलेज असेल तुमचं त्याचं त्याप्रमाणे हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या हॉल तिकीटवरती नेमकं काय असतं हे देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम त्या हॉल तिकीटवरती तुमचं नाव असतं पूर्ण, त्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे म्हणजेच आसन क्रमांक, तिथे सीट नंबर देखील मेन्शन असतो, सीट नंबर। त्यानंतर विषय, त्या विषयाचे संपूर्ण विषय असतात, त्यामध्ये पेपरचा कोड असतो, कोणता पेपर कोणत्या वारी आहे सर्व मेन्शन केलेलं असतं त्या हॉल तिकीटवरती। त्यानंतर परीक्षेचा पत्ता असतो, केंद्र असतं, केंद्र कोणतं आहे, पत्ता कुठला आहे, परीक्षा कुठं होणार आहे संपूर्ण दिलेलं असते। त्यानंतर परीक्षेची तारीख जे आहे ती ठरलेली असते, वेळ ठरलेली असते, ते संपूर्ण मेन्शन हॉल तिकीटमध्ये केलेलं असतं। आता हे झालं आपण हॉल तिकीटमध्ये काय काय होतं ते बघितलं। आता महत्त्वाच्या सूचना आपण समजून घेऊयात। हॉल तिकीटावर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासायची आहे। आपलं नाव वगैरे चुकलं आहे की नाही हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। नाव, विषय किंवा फोटो चुकीचं आढळल्यास तर तात्काळ कॉलेजशी संपर्क तुम्ही साधू शकता, कारण यामध्ये काही चूक होणं आवश्यक नाही, चूक होऊ नये त्यासाठी आपल्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। हॉल तिकिटाशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही। जर तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल, बाय द वे हरवलास, तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश भेटणार नाही पेपरला। त्यामुळे हॉल तिकीट हे सुरक्षित ठेवायचं आहे। परीक्षेच्या दिवशी आपण काय काय काळजी घेऊ शकता, तर पहा, परीक्षा दिवशी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट असणार आहे ते अनिवार्य आहे, अन्यथा तुम्हाला प्रवेश भेटणार नाही। त्याचबरोबर तुमचा जो ID असणार आहे, ओळखपत्र म्हणतो आपण त्याला, ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत हॉल तिकीट घेऊन परीक्षेला तयारी नीट करावी हे देखील त्यांनी सांगितलं आहे। आणि तुम्हाला देखील 12वीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट, परीक्षेसाठी अनेक अनेक शुभेच्छा। चांगली तयारी करा आणि आपले व्हिडिओ पाहायचा। आपल्या व्हिडिओमध्ये बहुतेक मी समजून सांगितलं आहे की 12वीचे प्रश्नपत्रिका कशी असतात, सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे। व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।